नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण झटपट होणाऱ्या अशी स्नॅक्सची रेसिपी बघणार आहोत। अगदी घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आज मी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे। आता लहान मुलांच्या सुट्ट्या देखील चालू झालेल्या आहेत आणि काहीतरी झटपट असं बनवून द्यायचं असेल तर ही रेसिपी अगदी सोपी आणि झटपट होणारी अशी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एक मोठ्या आकाराचा बटाटा मी इथे उकडवून त्याला स्मॅश करून घेतले। तसेच थोडीशी बारीक चिरलेली शिमला मिर्च, 2 ते 3 चमचे इतकी शिमला मिर्च आहे। एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय। तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार भाज्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता। 4 ते 5 चमचे पोहे स्वच्छ धुवून त्यांना 5 मिनिटांसाठी भिजवून घेतले। यामध्ये आपण चवीनुसार मीठ, पाव चमची हळद, अर्धी चमची काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धी चमची घरगुती लाल मसाला घालून घेऊयात। तसेच यामध्ये 5 ते 6 चमची ब्रेड क्रम्स घालू। ब्रेड क्रम्स घातल्यामुळे छान बाइंडिंग येते। या ठिकाणी मी शिमला मिरची आणि कांद्याचा वापर केलाय, परंतु तुमच्याकडे जर का दुसऱ्या भाज्या उपलब्ध असतील त्यात देखील तुम्ही इथे बारीक चिरून घालू शकता। तसेच यामध्ये अर्धी चमची आमचूर पावडर घालून घेऊयात। आमचूर पावडर जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यामध्ये 1 चमची लिंबाचा रस देखील वापरू शकता। आता आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे आणि तुम्ही साधारणतः 7 ते 8 दिवसासाठी तरी फ्रीजमध्ये हे स्टोअर करून ठेवू शकता। ते कशा पद्धतीने तुम्ही स्टोअर करू शकता हे देखील तुम्हाला मी व्हिडिओ चालू असताना सांगेल, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी पाव चमची चिली फ्लेक्स आणि पाव चमची मिक्स हर्ब्स घालते। तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही स्किप केले तरी देखील चालेल। तुम्हाला इथे जर का चीज घालायचं असेल ते देखील तुम्ही इथे किसून घालू शकता किंवा ह्यामध्ये तुम्ही पनीर देखील ॲड करू शकता। आता आपण ह्याचे नगेट्स बनवून घेऊया। तुम्हाला इथे जर का गोलाकार टिक्कीसारखे बनवायचे असेल तर तसे देखील तुम्ही इथे बनवू शकता। इथे मी थोडेसे लांबट आकार देऊन ह्यांना बनवणार आहे। तुमच्याकडे जर का कोणतं शेप कटर असेल तर त्याने देखील तुम्ही ह्याला शेप देऊ शकता। अशा पद्धतीने आपण सर्व नगेट्स बनवून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता, इथे मी सर्व नगेट्स बनवून घेतलेले आहेत। आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया। आता मी इथे मैद्याची एक पेस्ट बनवून घेणार आहे। तुमच्याकडे जर मैदा नसेल तर तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवरची देखील पेस्ट बनवून घेऊ शकता। 3 ते 4 चमचे मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतले, त्यामुळे थोडंसं मिक्स हर्ब्स घालते आणि थोडेसे चिली फ्लेक्स, हे अगदी ऑप्शनल आहेत। यात मी चवीनुसार मीठ देखील घालून घेते। आता हे मिक्स करून आपण ह्याची एक छान पेस्ट बनवून घेऊ। एकदम पातळ पेस्ट देखील आपल्याला इथे बनवायची नाही आहे। अशा पद्धतीने इथे पेस्ट बनवून तयार झाली आहे। तुम्ही इथे बघू शकता याची कन्सिस्टन्सी मी अशा पद्धतीने ठेवली आहे। एकदम जाडही नाही आणि एकदम पातळही नाही। अशा पद्धतीने आपण एक एक नगेट्स फोर्कच्या साहाय्याने व्यवस्थित त्या पेस्टमध्ये घोळवून घेऊ आणि नंतर त्याला ब्रेड क्रम्स व्यवस्थित लावून घेऊया। जर ही प्रोसेस तुम्ही हाताने करायला गेले तर सर्व ब्रेड क्रम्स आहेत ते हाताला चिटकतील, त्यामुळे अशा पद्धतीने फोर्कच्या साहाय्याने तुम्ही हे व्यवस्थित करून घेऊ शकता। आता अशाच प्रकारे आपण सर्व नगेट्स तयार करून घेऊ। तुम्हाला जर का मी बनवलेल्या रेसिपीज आवडत असतील आणि जर का अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा कधीही रेसिपी अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येतील। पद्धतीने सर्व नगेट्स मी तयार करून घेतल्यात। आता आपण हे नगेट्स एका डब्यामध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवून देऊया। साधारणतः आपल्याला 1 तास तरी ते फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे आहेत। अशा पद्धतीने तुम्ही नगेट्स बनवून ते साधारणतः 5 ते 6 दिवसांसाठी तरी फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात। आणि जेव्हा आपल्याला
वापरायचे असतील तेव्हा तुम्ही हे साधारणतः 10 ते 15 मिनटं आधी काढून ते तळून घेऊ शकता. 1 ते 1.5 तासानंतर मी ते नगेट्स काढून घेतलेत आणि आता इथे तेल छान गरम करून घेतले. त्यामध्ये आपण हे सर्व नगेट्स फ्राय करून घेऊया. तेल छान गरम झालेलं असलं पाहिजे. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा हा पदार्थ आहे. जर का तुमच्याकडे कोणतंही छोटं फंक्शन असेल किंवा लहान मुलांची पार्टी असेल तरी देखील तुम्ही हे आदल्या दिवशी बनवून ठेवू शकता आणि नंतर जेव्हा तुम्हाला सर्व करायचं आहे तेव्हा 10 ते 15 मिनटं आधी काढून तुम्ही हे तळून घेऊ शकता. तुम्ही इथे बघू शकता छान गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. आता आपल्याला हे नगेट्स काढून घ्यायचे आहेत. बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे नगेट्स होतात. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. आता आपण बाकीचे नगेट्स देखील तळून घेऊयात. बाहेरचं कोटिंग एकदम क्रिस्पी झालेलं आहे. हे तुम्ही नुसतं टोमॅटो केचप बरोबर देखील एन्जॉय करू शकता, परंतु इथे मी टोमॅटो केचप, मिओनीज आणि शेजवान सॉस असं तिघांचं मिळून डिप बनवले. ह्याबरोबर देखील हे खूप छान लागतं. तुम्ही देखील हे नक्की बनवून बघा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.